नमस्कार मित्रांनो, मी दिनेश देवरे. दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास 1 यामधील पाठ क्रमांक 19 अन्न घटक या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. प्रश्न पहिला, काय करावे बरे? शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवीत. उत्तर, अंडी, मांस, मासे हे मांसाहारी पुरेपूर प्रथिनांचे स्रोत आपल्या आहारात असले पाहिजेत. रोजच्या जेवणात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश असावा. त्यामुळे प्रथिने व जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात शरीराला मिळतात. दुग्धजन्य पदार्थ देखील प्रथिनांचे स्रोत आहेत. या ठिकाणी आपण शाकाहारी लोकांसाठी वेगवेगळ्या डाळी, दाणे, चणे, पनीर, सोयाबीन हे आहारात घ्यावेत. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. रोज दूध प्यायला का सांगतात? उत्तर, दुधामध्ये कर्बोदकांपैकी शर्करा, प्रथिने व स्निग्ध पदार्थ असतात. जीवनसत्वे ए, बी व डी असतात. दुधात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. पचनात दूध हलके असते. दुधामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. दुधाने शरीराची वाढ व विकास जलद होतो, म्हणून रोज दूध प्यायला सांगतात. प्रश्न तिसरा, खालील प्रत्येक अन्न घटकाचे 2 स्रोत सांगा. अ. खनिजे, पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये. आ. प्रथिने, पनीर, अंडी, मासे. ई. पिष्टमय पदार्थ, बटाटा, साबुदाणा, भात, पोळी. प्रश्न चौथा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ. टिंबटिंबमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. उत्तर, जीवनसत्वांमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. आ. कॅल्शियममुळे आपली हाडे टिंबटिंब होतात. अचूक उत्तर आहे, कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होतात. ई. गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या टिंबटिंब असतात. अचूक उत्तर आहे, गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात. ई. सर्व अन्न घटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला टिंबटिंब आहार म्हणतात. अचूक उत्तर आहे, सर्व अन्न घटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. प्रश्न 5वा, प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. पिष्टमय पदार्थाच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो? उत्तर, शर्करेचे शरीरात मंद ज्वलन होत असते. या ऊर्जेचा उपयोग शरीराच्या विविध कामांसाठी होतो. शरीर गरम ठेवण्यासाठी देखील ही ऊर्जा उपयोगी असते. आ. तंतुमय पदार्थाचे स्रोत कोणते? उत्तर, पिठामधील कोंडा, फळांच्या साली, पालेभाज्या, भाज्यांच्या शिरा व साली, धान्ये, कडधान्ये हे सर्व तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत. ई. कर्बोदके कशाला म्हणतात? उत्तर, शरीराला ऊर्जा देणारे पिष्ट, शर्करा व तंतुमय पदार्थ या तिन्हींना मिळून कर्बोदके असे म्हणतात. ई.
कुपोषण कशाला म्हणतात? उत्तर, एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकांची कमतरता राहिली तर शरीराचे पोषण योग्य होत नाही, त्याला कुपोषण असे म्हणतात. प्रश्न 6वा, जोड्या जुळवा. अ गट, ब गट. आता अ गटामध्ये बघा, 1 स्निग्ध पदार्थ, 2 प्रथिने, 3 जीवनसत्वे, 4 खनिजे, 5 पिष्टमय पदार्थ. आता ब गटामध्ये अ ज्वारी, आ तेल, ई धान्याचा कोंडा, ई कडधान्ये, उ लोह. आता अचूक जोड्या जुळण्यासाठी उत्तर बघूयात. 1 स्निग्ध पदार्थ तेल, 2 प्रथिने कडधान्ये, 3 जीवनसत्वे धान्याचा कोंडा, 4 खनिजे लोह, 5 पिष्टमय पदार्थ ज्वारी. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.